सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली। येथे एका व्यक्तीनं कसलंही वैद्यकीय शिक्षण न घेता चक्क दवाखान्यात हटला होता। मागील 3 वर्षापासून हा आरोपी रुग्णांवर उपचार करत होता। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी मधुमेह, हाडांच्या समस्यांसह विविध गंभीर आजारांवर उपचार करत होता। त्याच्याकडे येणाऱ्या रुग्णांकडून हजारो रुपये तो उकळत होता। पण संशय आल्यानंतर आरोपीचं भिंग हे फुटलं आहे। आरोपीनं केवळ 4 दिवसांचं ट्रेनिंग घेऊन हा दवाखाना सुरू केल्याचे धक्कादायक बाब समोर आले। दत्तात्रय सदाशिव पवार असं या आरोपीचं नाव आहे। तो मूळचा जालना येथील रहिवासी असून मागील 3 वर्षापासून तो पंढरपूर आणि शेगाव या ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्याचं काम करत होता। पंढरपूर शहरातील जुना अकलूज रस्ता येथील चंद्रभागा बस स्थानकामागं नारायण देवबाबा भक्तिनिवास येथे आरोपीनं दवाखाना सुरू केला होता। पण परिसरातील काही लोकांना या आरोपीच्या बोगसगिरीवर संशय आला। त्यानंतर यांनी याबाबतची माहिती आरोग्य विभागाला कळवली। 10वी पास असलेला बाबा हा रुग्णांवर उपचार करत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर आरोग्य विभागानं पोलीस आणि महापालिका प्रशासनाची मदत घेत आरोपीच्या दवाखान्यावर छापा टाकला। यावेळी आरोपी दत्तात्रय पवार हा रुग्णालयात मधुमेह आणि हाडाच्या संबंधित रुग्णांवर उपचार करत असल्याचं समोर आहे। आरोग्य विभागानं आरोपीकडे अधिकची चौकशी केली असता दवाखाना चालवण्यासाठी आवश्यक असलेलं कसलंही वैद्यकीय सर्टिफिकेट आरोपीकडे नसल्याचं समोर आलंय। आरोपी केवळ 10वी पास असून त्याने दवाखाना सुरू करण्यापूर्वी सातारा इथं 4 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं होतं। याच गुणवत्तेच्या आधारावर त्याने पंढरपुरात दवाखाना थाटला होता। मागच्या 3 वर्षापासून तो या ठिकाणी रुग्णांवर उपचार करत होता। प्रत्येक रुग्णाकडून 500 रुपये फी आकारत होता। दिवसाला 70 ते 80 रुग्णांवर तो उपचार करत होता। आरोपी पंढरपूरसह शेगाव या ठिकाणी देखील उपचार करण्यासाठी जात होता। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर कारवाई केली असून त्याचा दवाखाना बंद केला। या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत। राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व पुण्यश्लोक अहिल्या होळकर विद्यापीठ सोलापूर, सिनेट सदस्य, पंचायत समिती सदस्य, युवा नेते माननीय अजिंक्य राणा राजनजी पाटील साहेब आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक औंढी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी औंढी, चेअरमॅन वैशाली दत्तात्रय भुसे, सचिव निरंजन सुरेश पावले वरकुटे, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी वरकुटे, चेअरमॅन सुधीर औदुंबर बसाटे, सचिव गणेश दिगंबर पावले, औंढी नंबर 2 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी औंढी नंबर 2, चेअरमॅन संभाजी संदीपान शिंदे, सचिव गणेश दिगंबर पावले।